श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 19 एप्रिलला रविवारी आली आहे 2026 मधील अक्षय तृतीया. हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया तिथी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली गेली आहे. दरवर्षी बघा, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये तृतीया तिथीला हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. आणि दरवर्षीप्रमाणे यंदा हा 19 एप्रिलला रविवारी हा जो दिवस आहे तर तो आलेला आहे. हा स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणून देखील ओळखला जातो, जो 3.5 शुभ मुहूर्तांपैकीच एक मानला गेला आहे. याच दिवशी आपण केलेलं कोणतंही शुभ कार्य असो तर त्याचं अक्षय म्हणजेच अविनाशी पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त करून देत असतं. ते कधीही नष्ट होत नाही, अखंड स्वरूपामध्ये आपल्याबरोबर राहत असतं. या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाल्यामुळं या दिवशी परशुराम जयंतीसुद्धा साजरी केली जात असते. अशी धार्मिक आणि पौराणिक मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा पांडव वनवास म्हणजे वनामध्ये भटकत होते, अशावेळी त्यांची उपासमार होऊ नये किंवा त्यांना उपाशी राहायला लागू नये यासाठी त्यांना अक्षय पात्र भेट दिलं होतं. आणि त्यातून त्यांना मुबलक अन्न जे आहे तर ते मिळत होतं. अशा अक्षय पात्राची जी भेट म्हणून बघा, श्रीकृष्णांनी पांडवांना हे पात्र दिलं होतं अशी मान्यता आहे. या दिवशी सोने, चांदी, घर, वाहन, नवीन मालमत्ता हे खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. याचं अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असतं. या दिवशी जर आपण सोने चांदी खरेदी केली तर ती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावर कधीही येत नाही, अशी मान्यता देखील आहे. या दिवशी केलेल्या कोणत्याही दान, स्नान याचं अक्षय स्वरूप पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं. हा दिवस माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावाने दान, तर्पण हे सुद्धा करू शकतो. इतका हा दिवस महत्त्वाचा असतो. आणि या अतिशय महत्त्वाच्या आणि शुभ दिवशी आपण म्हणजेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी या 3 वस्तू आपण चुकूनही कोणालाच द्यायच्या नाहीत. बघा, कितीही कोणीही मागितल्या तरीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या 3 वस्तू आपल्या घरातून इतर व्यक्तींना द्यायच्या नाहीत. जर आपल्याकडून बघा, 99% लोकांना माहिती नसतं की काही चुका आपल्याकडून कळत किंवा नकळत घडत असतात आणि त्याचे वाईट दुष्परिणाम, वाईट भोग हे आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच या 3 वस्तू आपण या दिवशी चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि या जर वस्तू आपण आपल्या हातून दुसऱ्या व्यक्तीला दिल्या तर आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य येतं, लक्ष्मी साथ सोडून जात असते. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणी कितीही मागितल्या, कितीही आग्रह केला तरी कोणत्याच व्यक्तीला द्यायच्या नाहीत, याचीच माहिती आपण आज या व्हिडिओत पाहतोय. आणि अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे बघा, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. या दिवशी दानाला आणि स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. जर आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या दान जरी केल्या तरी त्याचं वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. तर त्यामध्ये बघा, आपण पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे उधार पैसे. या दिवशी आपण आपल्या हातून इतर व्यक्तीला म्हणजे बघा, कोणी उधार पैसे मागायला आलं तरी देखील आपल्याला उधार पैसे त्या व्यक्तीला द्यायचे नाहीत. किंवा इतर व्यक्तींकडून देखील उधार पैसे जे आहेत तर ते आपण या दिवशी चुकूनही दिवसभरामध्ये कधीही घ्यायचे नाहीत. म्हणजे सायंकाळच्या वेळीसुद्धा नाही आणि दिवसभरामध्ये सुद्धा नाही. कारण की जे पैसे जे असतात तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जात असतात. आणि या दिवशी जर उधार पैसे आपण घेतले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते. आता बघा, या दिवशी आपण
जी शुभ कामं आहेत तर ती करत असतो, सोने चांदी खरेदी करतो, तर त्याचं देखील आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. तसेच आपण जर उधार पैसे एखाद्या व्यक्तीला दिले तर आपल्या हातातून आपली जी लक्ष्मी आहे तर ती इतर व्यक्तीच्या घरामध्ये जात असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते. त्यामुळे तुम्ही उधार पैसे इतर व्यक्तीला देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका. त्याचबरोबर आता स्त्रियांची अतिशय महत्त्वाच्या ज्या वस्तू असतात बघा, सौभाग्य अलंकार असतील किंवा मौल्यवान वस्तू असतील, कपडे असतील, तर ते देखील आपण इतर स्त्रियांना चुकूनही घालण्यासाठी या दिवशी द्यायच्या नाहीत. जर आपण या वस्तू आपल्या ज्या आहेत महत्त्वाचे दागिने असतील किंवा इतर कोणत्या वस्तू असतील, कपडे असतील, तर त्या वस्तू जर आपण इतर व्यक्तीला दिल्या म्हणजे स्त्रियांना दिल्या तर त्यामुळे आपल्या पतीच्या कुंडलीतील बघा शुक्र ग्रह हा कमजोर होत जातो, कमकुवत होत जातो आणि शुक्र ग्रहाचा संबंध जो आहे तर तो धनाशी जोडला जात असतो. त्यामुळे आपल्या पतीच्या हातामध्ये येणारा जो पैसा आहे किंवा धन जे आहे तर त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपण हे जे दागिने आहेत किंवा मौल्यवान वस्तू आहेत तर त्या इतर स्त्रियांना या दिवशी चुकूनही द्यायच्या नाहीत. त्यासोबतच बघा आपले सौभाग्य अलंकार असतील म्हणजेच आपले मंगळसूत्र किंवा इतर काही वस्तू असतील तर त्या देखील आपण द्यायच्या नाहीत. त्यासोबतच बघा दुसरी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही मीठ हे उसने आपल्याला अजिबात द्यायचे नाही किंवा मीठ जे आहे तर ते उसने देणे किंवा उसने आणणे हे वर्ज्य मानलं गेलं आहे. कारण की मीठ हे लक्ष्मीकारक आहे. लक्ष्मीला मीठ जे आहे तर त्याचीसुद्धा उत्पत्ती बघा समुद्र मंथनातूनच झाली आणि माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच आपण हे जे मीठ आहे तर ते चुकूनही या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कोणालाही द्यायचं नाही. त्यासोबतच आपल्या घरातील झाडू असेल तर तो झाडू देखील इतरांना कधीही द्यायचा नाही. तो झाडू आपण कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला आपल्या घरामधील झाडू जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे. या दिवशी आपण सोने चांदी किंवा इतर वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे देतो तर त्याच्या बदल्यामध्ये आपण काहीतरी त्या व्यक्तीकडून घेत असतो, ती वस्तू आपण खरेदी करत असतो. त्यामुळे खरेदी विक्री हे जे व्यवहार आहेत तर ते या दिवशी केले जात असतात. पण उसने पैसे जे आहेत तर ते आपण चुकूनही इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत. त्यासोबतच आपल्या घरातून हळद जी आहे तर ती हळदसुद्धा इतर व्यक्तीला चुकूनही या दिवशी देऊ नका. हळदसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी अगदी श्रद्धेने मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णूंचं पूजन करायचं आहे. त्यासोबतच आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावाने किंवा आपले पितृ जे असतील तर त्यांच्या नावानं आपण दान करू शकतो, तर्पण करू शकतो. हे जे विधी आहेत तर ते करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं आणि हे विधी जर आपण या दिवशी केले तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न राहत असतात. म्हणून आवर्जून तुम्ही होता होईल एवढं आपल्या हातून जे दान आहे तर ते या दिवशी करायचं आहे. आपल्या कुवतीप्रमाणे आपण दान करू शकतो. त्यामध्ये वस्त्रदान, अन्नदान हे दान आपण या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतो. तर या ज्या 3 वस्तू ज्या आहेत मी सांगितलेल्या लक्ष्मीकारक तर त्या वस्तू तुम्ही चुकूनही या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाच देऊ नका. ह्या जर वस्तू तुम्ही कळत नकळत इतर व्यक्तीला दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी साथ सोडेल, वाईट भोग संकट मागे लागतील. म्हणजे बघा आपण म्हणतो की मी इतके काबाड कष्ट करतो, मेहनत करतो तरी देखील माझ्याकडे पैसा हा येत नाही किंवा आलेली लक्ष्मी टिकून राहत नाही. तर आपल्या कळत नकळत अशा छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतात आणि त्याचेच वाईट दुष्परिणाम पुढे जाऊन आपल्याला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. त्यामुळे तुम्ही या चुका ज्या आहेत तर त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करणं टाळायचं आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.